शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी तर होत आहे आता. तर हो शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी मिळवण्याकरिता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना काय करावं लागेल आणि शेतकरी कर्जमाफीचे म्हणजे शेतकऱ्यांचे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याच्या नंतरचा जो मेसेज आहे, तो मेसेज कधीपर्यंत येणार आहे, या संदर्भात सर्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना अपडेट राहता येईल आणि कर्जमाफीचा लाभ घेण्याकरिता जी काही पावले उचलायची आहे, अपडेट राहावयाचं आहे, ते राहण्याकरिता मदत होईल मित्रांनो. तर मित्रो, सुरुवात करूया व्हिडिओला. मित्र बघा, काल 24 जून रोज बुधवारला विधान परिषदेमध्ये 260 अंतर्गत चर्चेला उत्तर देत असताना सहकार मंत्री बाबाराव पाटील यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते काय, त्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये यावेळेस राज्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया ही पारदर्शक व सुलभ करण्याकरिता प्रशासनाकडून व्यापक डिजिटल यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. तसेच व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना थकीत कर्जदारांना परत कर्ज पात्र बनविण्याकरिता, म्हणजे त्यांना परत ताबडतोब तातडीने कर्ज घेता येईल, कर्ज मिळेल, ते थकीत राहू नये याकरिता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या 50,000पर्यंत, ज्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ, तर 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकरिता वन टाइम सेटलमेंट योजना लागू केलेली आहे. तसे बँकांना आदेश निर्देश देण्यात आलेले आहे. तसे बँकांना निर्देश दिले असल्याचे सुद्धा बाबाराव पाटलांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त ज्या तक्रारी आणि मागण्या सुद्धा आहेत, यावर सुद्धा निर्णय घेण्याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री या सर्वांचा एक मंत्रिगट काम करत असल्याचं सुद्धा यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना हे लक्षात ठेवा मित्रांनो, याकरिताच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. लवकरच ही प्रक्रिया, ही प्रोसेस सुरू होणार आहे. तर बघा, पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणजे ही प्रोसेस झालेली आहे, ही प्रक्रिया. आणि त्या सर्वांचा ऑनलाईन पोर्टलवर डेटा सुद्धा अपलोड करण्यात आल्याचे सुद्धा यावेळेस बाबाराव पाटील यांनी सांगितलेले आहे. सोबतच लाभार्थ्यांच्या ज्या याद्या आहे, या ग्रामपंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी संस्थांमार्फत जाहीर केल्या जाणार असल्याचं सुद्धा यावेळेस यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी काय करायचंय, कुठे जाहीर होणार, काय होणार, नंबर कुठे भेटणार, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेतलेले आहे. आता शेतकऱ्यांनी ते नंबर मिळाल्याच्या नंतर काय करायचंय, तर शेतकऱ्यांनी युनिक क्रमांक, आधार प्रमाणीकरण व मोबाईल क्रमांक नोंदणी जवळच्या सेवा केंद्रामध्ये करावयाची आहे. तेव्हाच संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याचं यांनी यावेळेस सांगितलं. आणि ती रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा केल्याच्या नंतर सुद्धा बँकेकडून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मेसेजद्वारे, संदेशद्वारे कर्जमुक्तीची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला असं कळायचं किंवा जास्त विचारपूस करायची आवश्यकता राहणार नाही की आपली कर्जमाफी झाली का नाही झाली का, आपली यादी कुठे पाहावं, याची यादीतला जो नंबर आहे तो नंबर घ्यायचा आहे. ही प्रोसेस या अगोदर आपण अतिवृष्टीची भरपाई घेण्याकरिता, नुकसान भरपाई मिळवण्याकरिता ज्याप्रमाणे एक आपल्याला नंबर, विशिष्ट क्रमांक, व्हीएन नंबर देण्यात येत होता, तो घेऊन आपण त्याची आधार संलग्न नंबर सोबत OTPद्वारे किंवा बोट ठेवून प्रमाणीकरण, आधार प्रमाणीकरण करत होतो आणि त्यानंतर तुमची मदतीची रक्कम जमा होत होती. त्यानुसारच, त्या प्रक्रियेनुसारच ही कर्जमाफीची प्रक्रिया असणार आहे. आणि याच्यानुसारच ही प्रक्रिया केल्याच्या नंतर, तो युनिक नंबर घेतल्याच्या नंतर, आधार प्रमाणीकरण झाल्याच्या नंतर तुमच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे आणि तुम्ही कर्जमुक्त होणार आहात. ती रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा झाली याचा अर्थ तुम्हाला ती विड्रॉल करता येणार नाही किंवा तुम्ही ती खर्च सुद्धा करू शकणार नाही. तुमच्या वतीने सरकारने बँकेला ती रक्कम दिलेली आहे आणि तुमचं कर्ज माफ होणार आणि तिथून पुढे तुम्हाला नवीन कर्ज घेण्याकरिता मुभा मिळेल. तुम्ही नवीन कर्ज घेण्याकरिता पात्र होणार आहेत. आता यामध्ये सुद्धा जे काही जुने शेतकरी आहेत, म्हणजे तसेच 2019ची जी कर्जमाफी झालेली होती, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना, त्या योजनेमधल्या सुद्धा राहिलेल्या शेतकऱ्यांकरिता सुद्धा त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार असल्याचं बाबाराव पाटलांनी सांगितलं. ज्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीमध्ये या विषयावर ऑलरेडी चर्चा करण्यात आलेली आहे आणि लवकरच त्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री साहेब जाहीर करतील, हे सुद्धा यावेळेस सहकार मंत्री बाबाराव पाटील यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर मित्र, खूप छोट्या खाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कर्जमाफी होतच आहे, होणारच आहे. आता काही शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचा विषय जो आहे, काल 2 दिवसापासून सांगण्यात येत आहे, म्हणजे अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, पेपरवर बातम्या सुद्धा येतात, वृत्तपत्रांमध्ये, की 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा म्हणा किंवा कर्जमाफीचा लाभ भेटलेला आहे, मिळालेला आहे,
त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता त्यानुसार कागदोपत्री प्रोसेस प्रक्रिया कधीपर्यंत होते, शासन निर्णय निघतो का, त्यानुसार कर्जमाफीचा लाभ मिळतो का, या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहेत. परंतु जी कर्जमाफी आणि अधिवेशनाच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपयाची जी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामध्ये जे शेतकरी बसतील त्या सर्व शेतकरी बांधवांनी अपडेट राहायचं आहे. आपल्या याद्या पाहत राहायचं, यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे की नाही ते सुद्धा चेक करत राहायचं. यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तो नंबर घ्यायचा आहे आणि तो नंबर घेऊन आपला आधार प्रमाणीकरण करावयाचं आहे, जेणेकरून ते प्रमाणीकरण केल्याच्या नंतरच तुमच्या कर्ज खात्यामध्ये ती कर्जाची जी रक्कम आहे कर्जमाफीकरिताची ती रक्कम जमा होणार आणि तुम्ही कर्जमुक्त होणार, तुमची कर्जमाफी होऊन जाणार आणि तुम्ही नवीन कर्ज घेण्याकरिता पीक कर्जाकरिता एलिजिबल होऊन जासाल आणि तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळेल. तर आशा करतो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्जमाफी कशी मिळवून घ्यायची किंवा कर्जमाफी मिळण्याकरिता काय करायचं आहे किंवा किती दिवसामध्ये तो मेसेज येणार आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर किती दिवसामध्ये मेसेज येणार या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जवळपास आता जून अखेर होत आहे आणि 30 जूनपर्यंत कर्जमाफीची डेडलाईन दिलेली होती, जाहीर केलेली होती. त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडत आहे, प्रक्रिया प्रोसेस झालेली आहे आणि वेळ प्रसंगी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच शेतकरी बांधवांच्या खात्यावर या रक्कमा जमा होऊन त्यांना तो मोबाईलवर मेसेज येण्याकरिता सुरुवात होऊन जाईल असं सुद्धा बाबाराव पाटील यांनी सांगितलेलं आहे. ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, असं नाही की आपल्या मनानं सर्व काही सांगत आहे मित्रांनो. तर मित्र आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी मिळवण्याकरता शेतकरी बांधवांनी काय काय करायचं आहे या संदर्भातला जो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, नक्कीच 100% या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सर्व महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांकरिता उपयोगी ठरेल अशी आशा करतो मित्रांनो. तर मित्र अशीच विश्वासार्ह नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून वेळोवेळी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येत राहतील मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतर एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो. त्यानुसार भेटूया अजून एका नवीन गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.